शुरू रोल नहीं। हमारे नेता कल राहुल जी ने जो भाषण किया था, जो स्टेटमेंट किया था, वो संविधान को लेकर, हमारा संविधान सबको समानता की दिशा देता है, समानता उसमें है, संविधान से देश में समानता लाती है। और मनुस्मृति ये विषमता और देश बांटने का काम, धर्मों को लड़ाने का काम करती है, वहां पे महिलाओं का अपमान भी करती है। राहुल जी ने यही कहा था कल कि हिंदू संस्कृति में, हिंदू धर्म ने कभी किसी के खिलाफ हिंसा या किसी धर्म के खिलाफ लड़ना, ये हिंदू धर्म में नहीं है, संस्कृति में नहीं है। ये केवल भाजपा और आरएसएस की नीति है, यह स्पष्ट रूप से उन्होंने कहा है। हमारे धर्म के बारे में उन्होंने एक शब्द भी नहीं कहा, धर्म के बारे में अच्छा कहा। जो हमारे संस्कृति ने, हम हिंदू है, हमारे संस्कार जो है, किसी एक दूसरे के ऊपर गलत तरीके से आरोप करना, गलत तरीके से किसी धर्म को नीचे दिखाना, ये धर्म के खिलाफ है, ये बताया। तो इसके खिलाफ भाजपा की अंगार हुई, क्योंकि ये आरएसएस ये यही चाहता है कि हर धर्म को एक के दूसरे के खिलाफ लड़ाओ और अपनी रोटी सेको। कोई हिंदू धर्म या भाजपा के ये कोई भाजपा के मसीहा, भाजपा मसीहा हिंदू धर्म का या ठेकेदार है या इनके बाप का है भाजपा का हिंदू धर्म। ये केवल हिंदू को वोट पाने के लिए हिंदू को गुमराह करने का काम करते हैं। और जो राहुल जी ने कहा है वो सही कहा है। इसलिए आज यहाँ पे मनुस्मृति नहीं चलेगी, या देश पे संविधान चलेगा। और हम लोग, संविधान ये सबकी रक्षा करता है, हर धर्म की, हर पंथ की, हर इंसान की रक्षा करने का काम संविधान करता है। हम संविधान बचाने का काम करेंगे। कल वो भिड़े ने जो कहा, ये समस्त इस देश के शहीदों का अपमान उन्होंने किया। जो लैंग्वेज में, जिस भाषा में बात किया, ये मनोहर भिड़े उर्फ देशद्रोही, राष्ट्रद्रोही है। ये देश कुलकर्णी नाम बदलकर ये हमेशा इस देश के समाज सुधारकों का या देश के स्वाभिमान जो है, हमारे बड़े बड़े समाज, हमारे नेता है, उनके बारे में बात करता है। कभी महात्मा ज्योतिबा फुले के खिलाफ में बात करता है, इनके खेत के आम खाने से लड़का होता है ऐसी बात करता है। ऐसा बेवकूफ इंसान आज जो गुमराह कर रहा है और ऐसी बातें कर रहा है कि आजादी हमें जो मिली, उस बारे में उन्होंने जो स्टेटमेंट किया, पूरे हिंदुस्तान का अपमान किया। क्योंकि जब हिंदुस्तान आजाद हो रहा था तो भिड़े के विचारों के लोग अंग्रेज के तलवे चाट रहे थे। ये कोई छुपा हुआ नहीं है। उनको इसीलिए हिंदुस्तान आजाद नहीं चाहिए था। जो बात कर रहे हैं तो हम उसका भी निषेध करते हैं, वो भी बात हम रखेंगे। पर सवाल यही आता है कि राहुल जी ने जो कहा, वो हिंदू धर्म की संस्कृति को लेकर जो बात कही, हिंदू धर्म में जो लिखा है उसकी बात कही, तो भाजपा वाले जो आज उनको दिमाग तिलमला गए, वो मिर्ची लगी, तो ये मिर्ची लगी करके वैसे आंदोलन के लिए वो बैठे हैं। आणि खरं म्हणजे लोकसभेचा विषय विधानसभेत येता कामा नये। काल जे लाड मी सांगितलं विधान परिषदेमध्ये, संकेत आहे की कुठलीही घटना केंद्राशी संबंधित असेल तर ती विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये राज्याच्या ह्याच्यात त्याला उल्लेख करता येत नाही, काढता येत नाही, तिथल्या भाषणाचा उल्लेख करता येत नाही। मग कशाला केले ते लाडनी? त्यावेळेस स्वाभाविक आहे की आमचे दानवे साहेबांचा त्या नियमाला, कायद्याला धरून त्याचा विरोध होता आणि त्याचा उद्रेक झाला। पण विषय असा आहे की राहुलजींनी काल जे स्टेटमेंट केलं ते हिंदू धर्माच्या एकूण जे संस्कार आहेत, संस्कृती आहे, हिंदू धर्म कधी मतभेद, विष किंवा तेढ निर्माण करण्याचं, हिंसा निर्माण करण्याचं काम हिंदू धर्मात कधी शिकवलेलं नाही। हिंदू धर्म सहिष्णुता आहे, शिकवते आहे।
एकमेकांचा आदर सन्मान करणं हे हिंदू धर्मामध्ये आहे. तेच बोललेत राहुलजी. त्यावर एवढा मोठा बोंबाबोंब करायचं कारण ते बोलत असताना हेच सांगितलं की भाजप काही हा हिंदू धर्माचा ठेकेदार नाही. भाजप म्हणजे हिंदू नाही समस्त देशातील. भाजप म्हणजे हिंदू धर्माचा एकमेव रक्षक आहे अशा आविर्भावात वागतो आणि लोकांमध्ये हिंसा घडवून धर्म आणि जातीमध्ये भांडण लावून दंगे घडवून स्वतःची पोळी शेकण्याचं काम जर करत असेल तर राहुल गांधीजी म्हटले सबसे सगळ्यात खरं तर संविधान हा आहे की संविधानाने सर्वांची रक्षा करण्याचं काम, सर्वांना सुरक्षा देण्याचं काम, सहिष्णुतेचं काम, समानतेचं काम संविधान करते आहे. हे विचार मांडत असताना त्यांना झोंबलं. राहुलजीने एकही शब्द हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलले नाही, RSS आणि भाजपाच्या ठेकेदारी विरुद्ध बोलले. त्यामुळं आज त्यांना आग लागली, त्यांना झोंबलं, मिरची झोंबली आणि त्यामुळं ते अशा प्रकारचे नेरेटिव्ह सेट करण्याचं काम जे नेहमी करतात आणि बोट दुसऱ्याकडे दाखवतात हेच काम त्यांनी केलंय. संविधानाच्या संदर्भात नेरेटिव्ह स्टेट केलं असं बोलत होते. त्यांच्या 6 खासदारांनी खुलेआम सांगितलं 400 पार होने दो, हम संविधान बदलेंगे हे सांगितलंय. त्यामुळे लपून कुठे आहे, यांच्या पोटात काय आहे, ओठात काय आहे, हे मनुस्मृती मनुवादी स्त्रियांच्या संदर्भात कशा अपमानजनक बोलतात. काल भिडेचं वाक्य ऐकलं आपण, नट्यांनी नटून वटसावित्रीला जाऊ नये. हा भिड्या सांगतो अर्धनग्न. हे जर चाललं आहे देशात तर कुठला अपमान आहे. त्यांनी सांगितलं, आता मी ते मानणार आहे खरं म्हणजे बाहेर मांडण्याच्या पूर्वी ते आम्ही हाऊसमध्ये मांडू आणि याचा ज्या विचारू सरकार काय करतोय समस्त स्त्रियांचा अपमान करण्याचा. आज जर ही प्रथा बंद केली नसती सती जाण्याची तर मनोहर भिडेच्या कुटुंबातल्या महिला आतापर्यंत सती जात गेल्या असत्या. म्हणजे ज्या कुप्रथा आहेत त्या विरुद्ध समाज सुधारकांनी जे काही निर्णय घेतले त्या विरुद्ध हा आगपाखड करतोय आणि अनवॉन्टेड असं स्टेटमेंट हा नेहमी करत असतो भिडे. याच्यावर खऱ्या अर्थानं